an order. Yes. हाय एव्हरीवन. सो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आलो आहे रत्नागिरी गणपतीपुळे इथे. आणि आम्ही राहिलोय गणपतीपुळ्याजवळच असलेल्या वेस्ट बे रिसॉर्ट इथे. आणि तुम्हाला जर का काही क्वेरीज असतील की मुंबई पासून गणपतीपुळ्यापर्यंत कसं यायचं, तर आम्ही त्याचाही ब्लॉग बनवलेला आहे. आम्ही ट्रेनने आलेलो, विस्टाडोम कोचने. आणि स्टेशन पासूनही गणपतीपुळ्यापर्यंत कसे पोहोचणार वगैरे, सो त्याचेही डिटेल्स सगळं आम्ही डिटेल व्हिडिओ बनवला आहे. सो तो नक्की बघा. आणि आज आम्ही देणार आहोत तुम्हाला रिसॉर्टचा कम्प्लीट ओव्हरव्ह्यू आणि डिटेल रिव्ह्यू, जसे आम्ही नेहमीच देतो. सो आता आपण घेऊया एक ओव्हरव्ह्यू रिसॉर्टचा. सो लेट्स गो. पहिला इथे बघाल ते ह्या साईडला राईट साईडला पार्किंग एरिया आहे. आणि मग आपण जसं सरळ जाऊ तसं रिसेप्शन आहे लेफ्ट जाऊन. सो आता आपण डिटेल ओव्हरव्ह्यू घेऊया. तर हे सगळे फ्रंटला जे दिसते ते सगळे रूम्स आहेत आणि बाल्कनी पण. आणि याला पूर्ण हा कम्प्लीट व्ह्यू येणार समुद्राचा. तर व्ह्यूच्या बाबत खूप सुपर्ब आहे. दिस इज रिसेप्शन आणि इथेच रेस्टॉरंट एरिया आहे. आणि हा आहे रेस्टॉरंट एरिया. रेस्टॉरंटच्या बाहेर जस्ट कसं मस्त उभा राहायला. काहीही बोला पण या रिसॉर्टचं लोकेशन सुपर्ब आहे. आणि हा जो सतत येणारा तो समुद्राचा आवाज तो खूप छान वाटतोय. जस्ट हॅव अ लुक. आणि ही पूर्ण पार्किंग स्पेस आहे. खूप मोठी जागा आहे. खूप साऱ्या कार्स इथे आरामात, कार बाईक आरामात राहू शकतात. तर पार्किंगचं अजिबात टेन्शन नाही. कसं मस्त एक लॉन एरिया आहे इथे अवेलेबल. आय गेस इथे काही स्पेशल ओकेजनच्या वेळी स्टेज वगैरे बांधत असतील. हे तुम्ही वॉक वगैरे करू शकता. सध्या आम्ही वॉक नाही करत आहे कारण का थोडीशी माती ओली आहे, चिखल आहे थोडासा, तर इतकाही नाही आहे. तर मग हा आहे प्ले एरिया. इथे तुमची लहान मुलं टाइमपास करू शकतात आरामात. आणि हे इथे दुसरा प्ले झोन आहे जिथे इंडोर स्पोर्ट्स वगैरे असतात. स्पा फॅसिलिटी सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. इथे आम्ही असे काही स्पा वगैरे घेत नाही काही. तुम्हाला जर काही इन्क्वायरी असेल तर इथे बुकिंग नंबर लिहिलेला आहे, इथे फोन करू शकता आणि चार्जेस विचारू शकता. सध्या याची ऑफर आहे वाटतं 20% ऑफ. इथे आर्चरी आहे जी आम्ही थोड्या वेळात करणार आहोत. आणि हे आणखी इंडोर स्पोर्ट्ससाठी बेसिकली तुम्हाला काही लुडो वगैरे खेळायचं असेल तर लुडो आहे, हे झेंगा आहे
आणि हे बुक्स काही तुम्हाला रीड करायचे असतील तर छोटीशी एक लायब्ररी आहे बेसिकली. आणि हा आहे यांचा प्ले एरिया. एक चेस आहे, 2 कॅरम आहेत, एक टी टेबल आहे आणि 2 पूल टेबल. आम्ही इथे बराच टाइमपास केला, भले आम्हाला जमला नाही पूल खेळता. आणि इथे फुटबॉल पण ठेवलेला आहे एक, आणि रॅकेटसुद्धा आहे तुम्हाला जर बॅडमिंटन खेळायचं असेल तर. जिमसुद्धा आहे. बेसिक इक्विपमेंट्स आहेत, काही असं एकदम तोड जिम नाही आहे, पण बघू शकता हा बेंच प्रेस आहे आणि 1-2 मशीन, डंबेल आहेत बेसिक. मॅक्सिमम 25 kgचे एक पेअर आहे डंबेलमध्ये. एलिप्टिकल मशीन, सायकल्स. उधर नहीं गया तो चलेगा. वाओ, सेम परफेक्ट 10.10. परफेक्ट सेंटर. रसिका, यही जगह पे आपको और कब स्टार्ट. सो आम्ही राहतोय एक्झिक्युटिव्ह रूम टाईप मध्ये आणि आता आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. सो एंटर केल्याच तुम्हाला इथे कबर्ड दिलेला आहे. बऱ्यापैकी स्पेस आहे कबर्ड मध्ये आणि हँगर्स वगैरे दिलेले आहेत त्याने. आणि इथे स्टोरेज साठी आमचीच रूम आहे, सो थोडा मेस आहे. इथे ड्रेसिंग टेबल आहे, फुल लेंथ मिरर दिलेला आहे, सो तो पण एक प्लस पॉइंट आहे. आणि एंटर केल्या समोर एक किंग साइज बेड आहे. आणि राईटला बघाल तर मग मिनी फ्रीज आणि केटल, टी कॉफी बॅग्स अँड ऑल ते सगळं आहे, जे बेसिक असतंच नेहमी सगळ्या 3 स्टार हॉटेल्स मध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्यासाठी आम्ही रूम बुक केली तो म्हणजे ह्या रूमचा व्ह्यू. सो व्ह्यू खूप सुंदर आहे आणि मोठी ह्यूज बाल्कनी आहे. दिस इज द वॉशरूम. वॉशरूम चांगलं स्पेशियस आहे, क्लीन आहे. सो जसं मी आधी सांगितलं, आमच्या रूमचा टाईप आहे एक्झिक्युटिव्ह रूम. आणि वेस्ट बे रिसॉर्टमध्ये बेसिकली 3 टाईपच्या रूम्स आहेत. एक सगळ्यात कॉस्टलियर म्हणजे स्वीट रूम आहे, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत आणि देन विला रूम्स आहेत. सो एक्झिक्युटिव्ह रूम्स मध्ये बेसिकली त्यांचे 2 टाइप्स कॅटेगरीज बेसिकली बोलू शकता. एक सी व्ह्यू आहे आणि गार्डन व्ह्यू आहे. दोन्हीच्या कॉस्टिंग मध्ये थोडा डिफरन्स आहे. सो सी व्ह्यू बेसिकली रूम एक्झॅक्टली सेम आहेत, फक्त टॉप फ्लोर 2nd फ्लोअरच्या आहेत आणि ज्या गार्डन व्ह्यू वाल्या आहेत त्या 1st फ्लोअरवरच्या आहेत. बेसिकली तिथून समुद्र दिसत नाहीये फारसा, म्हणून त्याला गार्डन व्ह्यू आणि त्याची कॉस्ट थोडी कमी आहे. बाकी रूम्स एक्झॅक्ट आहेत. आणि जी फर्स्ट टॉप मोस्ट कॅटेगरी आहे दॅट इज स्वीट रूम, सो त्या सगळ्या टॉप फ्लोअरला आहेत आणि त्या थोड्या स्पेशियस आहेत, अजून जास्त मोठ्या आहेत आणि राऊंड बेड वगैरे आहे. सो ऍक्च्युली आता फुली ऑक्युपाईड आहेत, त्यामुळे आम्हाला ते शूटिंग करायला नाही मिळालं. आणि जे 3rd टाईप आहे सो ते त्यांच्या फॅमिली रूम्स आहेत. बेसिकली इथे मल्टिपल विलाज आहेत त्यांचे छोटे छोटे. सो त्या विलामध्ये 2-3 रूम्स आहेत. सो जर का तुमची मोठी फॅमिली असेल आणि तुम्हाला एकत्रच टाइम स्पेंड करायचा असेल एकत्र राहून, सो तुम्ही त्या विला रूम्स बुक करू शकता. होपफुली तुम्ही आमची जी रिसॉर्टची टूर आहे ती बघितली असेल. तर रिसॉर्ट खूप ह्यूज आहे, भरपूर मोठा एरिया आहे, खूप जास्त पार्किंग आणि व्ह्यू बघाल तर इथून खूप सुंदर आहे रिसॉर्ट मधून. सो टॉकिंग अबाउट फूड, सो फूड ओके आहे. म्हणजे काही डिशेस जसं आम्ही चिकन कोल्हापुरी वगैरे घेतलेलं, सो त्या मला समहाव नाही आवडल्या. खूप भयंकर स्पायसी होतं ते, म्हणजे स्पायसी असणं एक्सपेक्टेड आहे हो. कोल्हापुरी, बट खूपच जास्त होतं आणि खूप जास्त ऑइली आणि खूप जास्त मसालेदार होतं. आम्हाला हा. बेसिकली जास्त मसालेदार फूड आवडत नाही, तर आम्हाला ते नाही आवडलं.
आम्हाला थोडंसं फिकवालं जेवण आवडतं. पण बाकी आम्ही जसं दाल खिचडी आणि थोडं चायनीज राईस वगैरे ट्राय केलं तर ते चांगलं होतं. चहा बट वगैरे प्राइस चांगला आहे. वाईज फूड इज टू कॉस्टली. Yes. म्हणजे मुंबईचा पण प्रीमियम रेस्टॉरंट मधले असले प्राइजेस असतील, म्हणजे 460 550 रुपीजला एक स्टार्टर, तर 560 राईट. 500 ची रेंज हा, आहे हा. साधारण स्टार्टरची तुम्ही वगैरे. ग्रेव्ही घ्या किंवा स्टार्टर घ्या, 550चा एक डिश आहे, तर ते आम्हाला थोडं भयंकर जरा, म्हणजे बाकी लोकांना असेल पण आम्हाला तर जास्तच कॉस्टली वाटतं. Yes. क्वांटिटी वाईज वॉज सफिशियंट, हा. बट मला इतकं प्राइस पे करणं वर्थ नाही वाटत, ते पण इथे येऊन. युजली आम्ही बघितलंय की मुंबईच्या बाहेर गेल्यावर फूड थोडंसं चीप असतं, इथे Yes. फूड खूप कॉस्टली. हा, बट टेस्ट वाईज इट वॉज ओके, बट प्राइस वाईज इट वॉज नॉट ओके. येस, कारण मला मोहितो हवं होतं, सो आम्ही जस्ट बघितलं, म्हणलं असेल जनरली रेंज जी असते 250 हा. 200 जनरली मिळतं आपल्या इथे पण हो. मुंबईमध्ये रेस्टॉरंट मध्ये. सो त्याची प्राइस 350 होती आणि बाकी पण जे मॉकटेल्स कॉकटेल्स वगैरे होते ते 500 वगैरे होते. 500 600. म्हटलं जाऊ दे, मी कोकम सरबत घेतलं. ऍक्च्युली एक स्प्राईट घेतलं असतं, पुदिना टाकलं असतं, पाणी ओतून, तर आमचा मोहितो बनला असायचा 1 लिटर घरात आरामात. सो ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, ते पण यांचं पॅकेज आहे. सो ब्रेकफास्ट मध्ये ऑप्शन्स आहेत, एकदम जास्त व्हरायटी नाहीये, पण जसं की पोहे, इडली, देन पुरी भाजी, देन चिकन सॉसेजेस होते, एग होता, ब्रेड टोस्ट आणि मग फ्रुट्स होते आणि केक स्लाइसेस केक वगैरे स्लाइस and होतं, all. फ्रूट ज्यूस वगैरे, जे बेसिक असं इकडे. येस येस. तर ब्रेकफास्ट ओके होता. या अँड ऑमलेट आणि डोसा वगैरे ते जनरली असतं, ते सगळे ऑप्शन्स होते आणि टेस्टला ओके होता, ते नॉट सो बॅड. सो या ब्रेकफास्ट बद्दल आमचा एक्सपिरियन्स थोडा चांगला होता. ते पण तुमच्या रूम प्राइस मध्येच इन्क्लुडेड असतं तो, तर तसं काही डेंट नाही पडत खिशाला. रूम सर्व्हिस बद्दल बोलायला गेलं तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स इतका काही खास नव्हता. आम्ही ऍक्च्युली ज्या दिवशी चेक इन केलं त्या दिवशी लंचला आम्ही एक डिश मागितली, एक प्लेन राईस आणि ग्रेव्ही मागितली चिकनची. तर एक तर त्यांनी वेळ लावला बराच, आणि आल्यानंतर पण त्यांनी फक्त राईस आणि ग्रेव्ही दिली, जे युजली आपल्याला असं की टिश्यू पेपर्स वगैरे देतात रूम मध्ये, किंवा ओनियन वगैरे कट करून एक सलाड टाईप, काही नाही. आणि डिश पण एकदम म्हणजे मीठ नव्हतं त्यामध्ये, खूप जास्त स्पायसी होती. तर मग फोन करून सांगावं लागला की ऍटलीस्ट टिश्यू पेपर तरी द्या बाबांनो. बट ते त्यांनी आणून दिले. हा, त्यांनी आणून दिलं, ते काही प्रॉब्लेम नाही. पण ते एक्सपेक्टेड होतं की तुम्ही आता एवढा प्राइस पे करताय, आणि असं पण नाही की मी कोणत्या होमस्टे मध्ये गेले तर त्यांना इतकं आयडिया नाहीये. चांगलं प्रीमियम रिसॉर्ट आहे आणि या बेसिक गोष्टी आहेत बेसिकली. तर इतकं काही असं शो ब्लॉकर नाहीये, बट या ह्या गोष्टी नोटीस झाल्या आम्हाला. जर का तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाल्लं तर सर्व्हिस थोडी क्विक आहे कम्पेअर टू रूम सर्व्हिस, दॅट इज एक्सपेक्टेड. पण मला प्राइजेस मध्ये पण थोडासा फरक 20-30 रुपीजचा डिफरन्स आहे. जर का तुम्ही रूम मध्ये मागवलं तर कॉस्टली आहे थोडं, पण ते सगळीकडेच असतं जनरली. अँड टॉकिंग अबाउट मला थोडं मेन्शन करावं असं वाटतं की ते प्लेट्स वगैरे आणि स्पून्स वगैरे यांचे तेवढे क्लीन नाही आहेत. सो आम्ही काल लिटरली सगळं धुवून घेतलं रूम मध्ये आल्यावर बिस्लरीच्या पाण्याने. सो तो एक मला पॉइंट थोडा खटकला की आपण जर का महाग ठेवल्यात गोष्टी तर तुम्ही तशी सर्व्हिसही दिली पाहिजेत. मग ते पे करणाऱ्याला वाटतही नाही की आपण किती उगाच पे करतो. बट इथे असं आहे की ठीक आहे, फूड कॉस्टली आहे, पण त्याला मिळणारी जी सर्व्हिस आहे ती आम्हाला समहाव नाही आवडली. त्याच्यामुळे आम्हाला ते अजून वर्थ नाही वाटलंय फूडच्या प्राइजेस इकडच्या. अँड टॉकिंग अबाउट गेमिंग झोन, तर इथे भरपूर जास्त ऑप्शन्स आहेत. लाईक पूल आहे, कॅरम आहे, जे तुम्ही बघितलंच असेल, जे आम्ही शॉर्ट्स दाखवले त्याच्यात. सो पेड ऑप्शन्स मध्ये आर्चरी आणि रायफल शूटिंग आहे. बट सध्या जस्ट त्या लोकांनी ते स्टार्ट केलंय, आय गेस 1 मंथ झाला असेल. सो प्राइस खूप कमी आहे, लाईक 250 पर पर्सन आहे. आपण बाहेर गेलो तर ते 500च्या खाली नसतंच. आणि रायफल शूटिंग ऍक्च्युली प्रॉपर आहे, कारण का मी एकदा महाबळेश्वरला केलेली. ऑलरेडी ती भयंकर कॉस्टली होती, आणि त्यामध्ये त्याने काय जे सांगितलं नाही, डायरेक्ट दिली आणि बोलला का जाऊन शूट कर. पण याने प्रॉपर आम्हाला बसवला, इन्स्ट्रक्शन दिले कसा एम करायचा, किती मार्जिन ठेवायचं प्रॉपर, त्यामुळे आमचा रिझल्ट चांगला आला. फर्स्ट टाइमवर असून पण आम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सगळे बरोबर बुल्सआय शूट केले. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि जो ट्रेनर आहे ऍक्च्युली तो खरंच खूप वेळ देतो तुम्हाला चांगलं शिकवायला, आणि त्यालाही आवडतं जर आपण चांगलं लर्न करत असू तर. तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. आणि बाकी पण लायब्ररी आहे, अँड देन जिम आहे, लहान मुलांसाठी सापशिडी, आणि मग तो एक दुसरा पण गेम आहे, मला तसं नाव नाही आठवत जेंगा, आहे. आय गेस. हा, जेंगा आय गेस.
बाकी बॅडमिंटन वगैरे, सो हे सगळे फ्री आहे. आणि रूम्स बद्दल अजून एक पॉइंट आम्ही सांगायचा विसरलो, की जो जनरली इथे लाईटचा वगैरे कोकणात बऱ्यापैकी इश्यू होतो, तर तो इथे नाहीये. म्हणजे लाईट जातात पण यांच्याकडे जनरेटर्स आहेत, पॉवर बॅकअप आहे, तो issue पॉवर नाहीये. बॅकअप आहे आणि गरम पाणीही प्रॉपरली येतंय, तर तोही एक इश्यू नाहीये. रूम्स बद्दल मला फक्त एक निगेटिव्ह पॉइंट वाटला, की रूम्स थोड्या जुन्या वाटल्या मला. त्या लोकांनी प्रॉपरली मेंटेन नाही केल्यात. नॉट रिलेटेड टू क्लीनलीनेस, रूम्स क्लीन आहेत पण थोड्या अशा जुनाट आहेत रूम्स. सो मला एक थोडा तो निगेटिव्ह पॉइंट वाटला. अपार्ट फ्रॉम दॅट रूम्स मला अपार्ट फ्रॉम दॅट रूम मध्ये काही इश्यू नाही वाटला मला. आणि आणि इथे फिरायच्या नियरबाय प्लेसेस बघायला गेलं तर रिसॉर्टचं लोकेशन गणपतीपुळे मंदिर पासून हार्डली 1.5 किलोमीटरवर आहे. म्हणजे वॉकेबलच आहे. आम्ही काल मंदिरापर्यंत चालत चालतच गेलेलो आणि आरामात पोहोचून जातो, कारण इथे अजिबात असं रस्त्यावर खूप गाड्या वगैरे किंवा दमायला होत पॉल्युशन नाही, त्यामुळे दमायला पण आम्ही जस्ट हा. इव्हिनिंग वॉकला चालत गेलो, बोललो बघू Yes. किती लांब चालत जातो. बघता बघता कधी मंदिराला आम्हालाही कळालं सो नाही. मंदिरापासून एकदम जवळ आहे. आणि इथे अजून फिरायला जर का ऑप्शन्स बघायला गेलं तर आता इथे एक प्राचीन कोकण करून आहे. आम्ही तेही दाखवणार आहोत तुम्हाला. सो ते पण एक बघण्यासारखं आहे. जवळच जयगड आहे. जयगडमध्ये पण लाईट हाऊसेस आहेत, मंदिर आहे, जयगड फोर्ट आहे. देन गुहागरला जायला जी जेट्टी आहे तिथे पण तुम्ही म्हणजे तुम्हाला जर का फेरीने राईड करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. अदरवाईज इथे कवी केशवसुतांचं स्मारक सुद्धा आहे. बेसिकली ते राहायचे, ते त्यांचं घर आहे इथे आणि तिथे आता स्मारक बांधलेलं आहे. सो तुम्ही तेही बघू शकता. सो फिरायला भरपूर जास्त ऑप्शन्स आहेत इथे. आम्ही ऍक्च्युली आधी पण आलेलो, मी माझ्या फॅमिली बरोबर पण आलेलो. सो मी सगळं बघितलेलं आहे. पण कल्पेश फर्स्ट टाइम मी तर पंकज बरोबर एकदा बाईकने आलेलो. तुम्ही फक्त बीच बघितलेला, बाकी काही बघितलं नव्हतं. तर आता तेवढं आता एक्सप्लोर करणार आहे. आणि स्टेशन पासून पण जवळ आहे, हार्डली 20-25 किलोमीटर असेल हे रत्नागिरी स्टेशन पासून. तर तिथून तुम्ही कॅब वगैरे करू शकता. इव्हन आम्ही नार्वेकरांबरोबर आलेलो, तीर्था ट्रॅव्हल्स म्हणून. तर तुम्ही त्याचे पण आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तर त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ते सुद्धा एक पॅकेज वगैरे देतात. तर तुम्हाला साईट सीइंग वगैरे सगळं करायचं असेल, पिकअप ड्रॉप करायचं असेल, त्यांचं एक पॅकेज आहे. आणि ते ऍक्च्युली ऍज अ गाईड खूप चांगले आहेत. लोकलच आहे तर त्यांना सगळं माहिती आहे. तुम्हाला लोकल फूड हवं असेल, लोकल होमस्टे मध्ये तुम्हाला राहायचं असेल, तर ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर गाईड इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला जेव्हा आम्ही फिरायला जाऊ तेव्हा डिटेल मध्ये देऊ. बट एक पॉइंट मला मेन्शन करावासा वाटतो, की जर का तुम्हाला कार पिकअप अँड ड्रॉप अरेंज करायचा असेल तर हॉटेलमधून नका करू, कारण हॉटेलचा जो आहे तो खूप कॉस्टली आहे. आम्ही पण आधी विचारलेलं. प्लस जीएसटी. येस, सो त्यांनी आम्हाला 1800 प्लस जीएसटी सांगितलेलं एसी कारचं, आणि नॉन एसी साठी 1600 प्लस जीएसटी होतं. आणि ते आम्ही अर्टिगा मधून आलो, ते पण एसी मध्ये येस 1500 रुपयामध्ये झालं. हा, तुम्ही इथे कुठेही नॉट नेसेसरीली नार्वेकरच, कोणी बाकी पण जर का गुगल वरून कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही कॉल केले तर सगळ्यांचा फिक्स रेट आहे, दॅट इज 1500. स्टेशन पासून गणपतीपुळे मंदिर पर्यंत तुम्ही कन्सिडर करू शकता. सो हॉटेल मधून करू नका पिकअप अँड ड्रॉप. आणि तुम्हाला जर समजा इथून गणपती मंदिरामध्ये चालत जायचं, तुम्हाला नसेल जायचं चालत, तर हॉटेलवाल्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. ते लोक ऑटो सुद्धा अरेंज करून देतात. तर ऑब्व्हियसली थोडेसे एक्स्ट्रा चार्ज घेतील, पण ते तुम्ही करू शकता. येस, सो दिस इज अबाउट रिसॉर्टचा ओव्हरव्ह्यू. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही नक्की तुमचे डाऊट्स क्लिअर करू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. जर तुम्ही या रिसॉर्टमध्ये याल तर प्लीज कमेंट करा व्हिडिओ खाली. आम्हाला पण बरं वाटेल की आम्ही जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते ती तुम्हाला हेल्पफुल वाटते. तर सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज.